नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पार्थेनोकॉर्पी आणि पॉलीएम्ब्रयोनी बघणार आहोत. पार्थेनोकॉर्पी हे प्लांटमध्ये नॅचरली किंवा आर्टिफिशियली होत असते. आर्टिफिशियली आपण त्याच्यात करू शकतो. तर पहिल्यांदा पार्थेनोकॉर्पी हे टर्म कॉइन केलेलं आहे नॉल नावाच्या सायंटिस्टने. नॉल हे सायंटिस्टचं नाव आहे आणि पार्थेनोकॉर्पी म्हणजे फ्रूट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. फ्रूटचं डेव्हलपमेंट हे विदाउट फर्टिलायझेशन होते आणि फ्रूट हे सीडलेस असतात, त्याच्यामध्ये सीड नसते. तर पार्थेनोकॉर्पी हे नॅचरली सुद्धा काही प्लॅन्टच्या व्हेरायटीमध्ये आपल्याला आढळते. हे प्लॅन्टच्या व्हेरायटी आहेत काही, त्याच्यामध्ये बनाना, पायनॅपल, पपया याच्यामध्ये नॅचरल पार्थेनोकॉर्पी होत असते. तर जेव्हा हे नॅचरली प्लॅन्टमध्ये पार्थेनोकॉर्पी होते तेव्हा प्लॅन्टमध्ये काही चेंजेस होतात. तर अनफर्टिलाइज ओव्हरी प्रोड्यूस ऑक्झिन. ऑक्झिन काय ग्रोथ हार्मोन आहे, त्याला इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड असं आपण म्हणतो, IAA. तर याच्यामध्ये कसं असते, जे ओव्हरी असते ना, ओव्हरीचं इनलार्जमेंट होते आणि ओव्हरी कन्वर्टेड इंटू फ्रूट्स. ओव्हरीचं फ्रूटमध्ये कन्वर्ट होते. तर हे नॅचरली पार्थेनोकॉर्पी होत असते अशी. म्हणजे याच्यामध्ये काय व्हायलं, ओव्हरीचं इनलार्जमेंट व्हायलं, अनफर्टिलाइज ओव्हरी स्वतः ऑक्सिजन प्रोड्यूस करायली आणि नंतर त्याचं इनलार्जमेंट होऊन फ्रूटमध्ये कन्वर्ट व्हायले. आणि आर्टिफिशियल पार्थेनोकॉर्पी आपण प्लॅन्टमध्ये करू शकतो बाय स्प्रेइंग गिब्रेलिन. गिब्रेलिन हे ग्रोथ हार्मोन आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पॉलिनेशनला डिले केलं, डिलेइंग द पॉलिनेशन करून सुद्धा आपल्याला करता येते आर्टिफिशियल पार्थेनोकॉर्पी. आणि सेकंड आपलं थर्ड कंडिशन आहे यूज ऑफ फॉरेन पोलन्स. फॉरेन पोलन आपण यूज करून पार्थेनोकॉर्पी आर्टिफिशियल करू शकतो. तर आता आपण पॉलीएम्ब्रयोनी बघणार आहोत. पॉलीएम्ब्रयोनी म्हणजे कंटेनिंग मेनी एम्ब्रियोज. तर सीडमध्ये खूप काही असे एम्ब्रियो असतात, तेव्हा त्याला पॉलीएम्ब्रयोनी कंडिशन म्हणतो आपण. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट नोटीस पॉलीएम्ब्रयोनी. सायंटिस्टचं नाव आहे लिवेनहॉक. इन अ सीड ऑफ सिट्रस जीनस. आता सिट्रस जीनसमध्ये पॉलीएम्ब्रयोनी फर्स्ट नोटीस ज्या सायंटिस्टनं केलं त्याचं नाव आहे लिवेनहॉक. आणि पॉलीएम्ब्रयोनी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन 1 एम्ब्रियो इनसाइड द सीड. पेक्षा जास्त एम्ब्रियो जेव्हा सीडमध्ये असतात तेव्हा त्याला आपण पॉलीएम्ब्रयोनी असं म्हणतो. तर पॉलीएम्ब्रयोनी हे फॉल्स किंवा ट्रू सुद्धा असू शकते. पॉलीएम्ब्रयोनी मे बी फॉल्स और ट्रू depending upon whether the many embryo arise in a same embryo sac or different embryo sac in a same ovule. जर सेम एम्ब्रियो मधून हे पॉलीएम्ब्रयोनी होत असेल तर ती ट्रू आहे. जर डिफरंट मधून होत असेल तर ती फॉल्स आहे असं समजा. तर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रयोनीमध्ये एम्ब्रियो न्यूसेलस किंवा इंटेगुमेंट पासून एम्ब्रियो तयार होते. त्या कंडिशनला आपण ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रयोनी असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे सिट्रस. सिट्रसमध्ये ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रयोनी असते. क्लिवेज पॉलीएम्ब्रयोनीमध्ये क्लिवेज झायगोटचं होते. झायगोट इज डिवायडेड इंटू पार्ट ऑफ युनिट अँड युनिट इज अ लॅटर ऑन कन्वर्ट इंटू एम्ब्रियो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शेवटी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.